आवरलेला आहे आमचं आणि आता आम्ही निघालेलो आहे गावाकडे जायला. तर बॅगी वगैरे भरले आहे आणि मिस्टर घेता इकडे बॅगी आणि अजून एक बॅग नेली मोठी ना. तर खूप उशीर झालाय, 2 वाजले आम्हाला निघायला. आता पटकन निघतो आम्ही कारण खूप उशीर झालाय, परत बोलणे खावं लागतील. कोण आहे रे? कोण आहे? कोण आहे? पिलू आहे का? हा बालगाव का? बालगाव, ये बालगाव, ये बालगाव. या म्हण, या 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 छगले या लग्नाला. बोलो छगले लग्नाला या, आत्तूच्या आमच्या आत्तूच्या लग्नाला या. तर चला मग आता निघतो आम्ही, आम्हाला पण उशीर झालाय. बाय बाय बाय. आगे बाय बाय कर. थांबलो होतो मध्ये पिल्लूसाठी काहीतरी घ्यायला, म्हणजे देवांसाठी. तर त्याच्या पप्पाने बघा बॅट आणि त्याच्यामध्ये चॉकलेट आहे. तर असं हे घेतलंय देवांसाठी. त्याला खायला कमी नाही पण त्याच्या पप्पाची इच्छा. तर मिठाई घेतली, अजून लस्सी आणि काय घेतलं फ्रुटी. तर ते याच्यामध्ये ठेवलंय त्या कप्प्यात, फ्रीजर तिथं ठेवलंय. त्याच्यामुळे ते नाही इरिटेट होतंय आता, त्याला बोर झालंय गाडीत बसून बसून. आणि आता आम्ही आलेलो आहे, जवळ नाही ना अजून, लांब आहे ना. अजून 1 तास लागेल आम्हाला आमच्या गावाकडे पोहोचायला. आणि आमच्या भार्गवमुळे थोडंसं मध्ये थांबून आलोय आम्ही, कारण त्याला जेवण वगैरे खाऊ घालावं लागतं. तर त्याच्यामुळे मग थांबावं लागायचं मध्येच. आता चला, इरिटेट झालाय तो. 2 झोप झाली त्याची तरी इरिटेट झालाय. बस जुजू करू आपण आता. तर आम्ही इथे झोळी बांधली होती पण सोडली आता. तर आता परत त्याला मी झोपी लावते मस्त पैकी. तर परत झोप आले असं जेवण करून. आता है ना बाबू, ऐकी ना बाबू. चला आता जवळ जवळ आल्यावर दाखवेन मी आमचं गाव कसं आहे तुम्हाला. खेड आहे पण भारी. चला मग, चला मग म्हणा, चला सगळे चला लग्नाला. आम्ही पण चाललो लग्नाला, है ना. चिड आता, चिड बरं, चिडून दाखव. आयो आयो. तर ऊन असल्यामुळे भार्गव पण खूप चिडचिड करत होता, त्याला खूप बोर होतं गाडीत. त्यामुळे मग थोडासा चिडचिड सुरू होती त्याची. आणि आता आम्ही चाललो होतो आमच्या गावाकडे. तर थोडंसं दूर होतं इथून गाव. आणि तुम्ही बघू शकता गावाच्या थोडंसं पाठीमागं होतं. तर असं आहे थोडंसं आमचं गावाच्या पुढचा रस्ता वगैरे. तर आमचं गाव नगर जिल्ह्यामध्येच आहे. आणि नंदेचं लग्न असल्यामुळे आम्ही दुपारून निघलो होतो, म्हणजे हळदीच्या दिवशी निघलो होतो. कारण हळदीच्या दिवशीच आम्हाला जायला भेटलं, कारण त्याच्या आदल्या दिवशी आम्ही रात्री उशिरा आलो होतो. त्याच्यामुळे हळदीच्या दिवशी गेलो आणि लवकर काय सुट्टी घेतली नाही. त्याच्यामुळे चिडचिड झाली खूप. आता झोप पण आली त्याला. बालगावला जॉब पण आली, बालगावला आरशा पण दिसत आहे ना बाबू. छान छान. चला मग मरा गाव. रस्ते नाही आमच्या गावाला चांगले पण गाव चांगलं आहे.
समोर पाहता इथं तर खूप लोकांनी विचारलं, तुझी सख्खी नणंद आहे का? तर माझी सख्खी नणंद नाही आहे, पण सख्यासारखीच आहे. आणि आमचं म्हणजे गावाकडचं घर आहे, तर आम्ही सगळे एकत्रच असतो, त्याच्यामुळं आम्हाला सख्खा आणि चुलत असं काही नाही आहे. पण ही माझी सख्खी चुलत नणंद आहे. तर तुमच्या माहितीसाठी, कारण माझ्या सख्या नंदेचं नाही झालेलं अजून लग्न, आणि हिचं लग्न होतं गावाकडे. तर खूप लोकांनी मला कमेंट केलं की तुझी सख्खी नणंद आहे का चुलत नणंद आहे? तर चुलत नणंद आहे ही. तर तिचं लग्न होतं, त्याच्यासाठी आम्हाला थोडं लवकर जायचं होतं, पण यांना सुट्टी नाही भेटल्यामुळं आम्ही थोडंसं उशिरा गेलो. आणि आई बाबांनी ते आधीच गेलेले होते, आणि माझी नणंद पण आलेली होती, सख्खी नणंद. तर मग तिची हळद होती. तर हळदीमध्ये मला काय एवढा एन्जॉय करायला भेटला नाही, कारण भार्गव खूप चिडचिड करत होता, आणि एवढे लोक बघून त्याला म्हणजे खूप रडायचा तो. कारण छोट्या मुलांचं कसं असतं, तर जास्त लोक बघितले का त्यांना रडू येतं, आणि ओळख नसते. तर तो आता सगळ्यांचे चेहरे ओळखायला लागल्यामुळे थोडीशी त्याची गडबड होऊन जाते, आणि तो मग रडायला सुरुवात करतो. कोणाकडेच जात नव्हता. तर मग एक वेळेस मिस्टरांना घेऊन बसावं लागायचं, किंवा मग मला घेऊन बसावं लागायचं. त्याच्यामुळे हळदीच्या वेळेस तर जास्त काही मी नव्हतेच, आणि जेवढं जमलं तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर मग मला भार्गवला घ्यावं लागायचं, आणि मग मिस्टरांकडे असायचं मोबाईल, तर त्यांनी काही शूट केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हळदीची सुरू होती इथे. तर आता आंघोळी वगैरे झाल्या होत्या, आणि नंतर मग हळद लावायचा कार्यक्रम. तर काही कार्यक्रम असे होते तर त्यात मला एन्जॉयच नाही करता आला. तरी त्याची हळद सजवली होती, नाव वगैरे काढलं होतं हळदीवरती दोघांचं. आणि इकडे असे नैवेद्य वगैरे बनवतात, दिवा वगैरे बनवतात आमच्यात. तर मी ते बघू शकता, असा दिवा बनवला होता, आणि पुरणपोळीचं नैवेद्य वगैरे दाखवलं होतं. तर असं सगळं चालू होतं. नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर मग हळद सुरू झाली होती. हळदीचा कार्यक्रम पण झाला म्हणजे सुरू होता. तर आंघोळी वगैरे झाले तर हळद लावायचा कार्यक्रम इथे सुरू झाला. आता तुम्ही बघू शकता इथे. तर आता मस्तपैकी यांचे इथे फोटोशूट वगैरे चालू होते. हे मिस्टरांनी थोडेसे शूट घेतलेले आहे, तर त्यांचे फोटोशूट चालू होते. आणि मग त्यांचा हळदीचा कार्यक्रम नंतर सुरू होऊन गेला, हळद लावणं वगैरे. तर इथे मी काय नव्हते, कारण मिस्टरांनी थोडीशी शूट घेतला. आणि त्यानंतर मग मी भार्गव झोपल्यानंतर मग मी आले थोडं हळदीच्या वेळेस, आणि मग थोडंसं शूट वगैरे घेतलं मी पण. तर आता इथे मस्तपैकी शूट चालू आहे, तुम्ही बघू शकता, फोटोशूट चालू होते. तर आता इथे आई हळद लावत आहे, आणि देवांश पण हळद लावत होता त्याच्या आत्तूला. तर मस्त त्याला पण एन्जॉय करत होता तो पण. आणि आई बाबासोबत तो आधीच आलेला होता. आम्ही आधी संभाजीनगरला आलो, नंतर मग इकडे आलो. तर इथे आई मस्त हळद लावत होता. आणि इथे तर मी काय नव्हतेच, कारण भार्गवकडेच होते मी पूर्ण टाईम, त्याच्यामुळं. आणि कसं असतं, छोटी मुलं असलं ना, थोडंसं आपल्याला नाही जमत एन्जॉय करायला, कारण त्यांना बघून आपल्याला सगळं करावं लागतं. तर मी त्याच्याजवळच होते, आणि नंतर मग असंच थोडं थोडं करून मग मी थोडा वेळ यायची हळदीला. तर नंतर थोडीशी हळद मी पण लावली होती, पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी कुठेच दिसले नसन, ते फक्त भार्गवमुळं. आणि म्हणजे सुरुवातीला मी शूट केला आहे तोपर्यंत दिसले, नंतर हळदीमध्ये तुम्हाला मी कुठे दिसले नसन, कारण नाही येऊ शकले मी.
तर आता इथे मस्त भार्गव आपले देवांशने हळद लावली आणि अशा पद्धतीने यांची हळद झाली. आणि आपले व्हिडिओ खूप लेट आता आहे त्यासाठी सॉरी. तर आता लवकर टाकण्याचा प्रयत्न करते मी. माझी तब्येत पण थोडीशी बरी नसल्यामुळे मग मी व्हिडिओ पण टाकले नाही. खूप विकनेस होता त्यामुळे आणि थायरॉईडमुळे पण मला थोडासा प्रॉब्लेम होतो आहे त्यामुळे. आणि मग गावाकडून आम्ही आलेलो आहे आणि मस्त गावाकडं आता भाकरी चालू होते. इथे भाकरी बेसन आणि कढी वगैरे असते हळदीच्या दिवशी. बाकीचं जेवण असतं बुंदी वगैरे पण शक्यतो ते कोण खात नाही तर त्यासाठी इकडे भाकरी बेसन आणि कढी सुरू होती. तर हे आमच्या चुलत्या आहे म्हणजे चुलती यांची म्हणजे सासूबाई. तर इथे मस्त कढी टाकली त्यांनी. आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा थोडासा शूट आणि पुढचा आता लग्नाचा व्हिडिओ तुम्हाला नक्की लवकर येईल. तर चला मग भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.